नमस्ते. एजस्ट्रीम या यूट्यूब चॅनलतर्फे इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन सदरामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपल्याला अकाउंट या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं कसं जायचं आहे यावर मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक दिनेश राठी सर आपल्याला लाभलेले आहेत. सरांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देते आहे. सर भुसावळ येथील नाहटा महाविद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून जवळपास त्यांना 34 वर्षाचा अनुभव आहे. आणि विशेष म्हणजे सेक्रेटरियल प्रॅक्टिस ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड अकाउंटन्सी या पाठ्यपुस्तक मंडळात सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स विषय यांच्या पुस्तकाचे लेखन सुद्धा सरांनी केलेलं आहे. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करत असल्यामुळे आणि जवळपास 25 वर्ष अकाउंटन्सी विषयाचे एक्झामिनर आणि 5 वर्ष मॉडरेटर म्हणून सुद्धा सरांनी काम बघितलेलं आहे. अकाउंटन्सी या विषयामध्ये सरांना विशेष गोडी आणि रस असल्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी अकाउंटच्या विषयाबद्दलचे जे काही बारकावे आहेत ते बारकावे मात्र सर अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून देत असतात. दुसरी सरांची ओळख अशी आहे की सध्या भुसावळ येथील नगर परिषद सदस्य असून नगरसेवक म्हणून मागील 2 टर्म पासून सर सध्या कार्यरत आहेत आणि स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून सुद्धा सर कार्यरत आहेत. आज आपल्याला मार्गदर्शनासाठी प्राध्यापक दिनेश राठी सर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवादाच्या माध्यमातून परीक्षेची तयारी कशी करायची आहे हे समजून घेऊया. नमस्ते सर. नमस्ते मॅम. नमस्ते. इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरामध्ये आपलं हार्दिक स्वागत. सर आज आपण इयत्ता 12वीच्या अनुषंगाने वाणिज्य विद्याशाखेचा जो काही अकाउंट विषय आहे या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर आपण संवाद साधणार आहोत. तर सर्वप्रथम मी आपणास असं विचारू इच्छिते आहे की हा अकाउंट हा जो विषय आहे हा विषय साधारणतः किती गुणांसाठी असतो आणि त्या विषयाचं स्वरूप नेमकं काय आहे हे थोडं स्पष्ट करून सांगाल. संपूर्ण पेपर हा 100 मार्कांचा आहे. त्याच्यापैकी 80 मार्क जे आहे ते रिटन टेस्ट एक्झामिनेशन साठी आहे आणि 20 मार्क जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकल बेस टेस्ट साठी असतात. तर 80 मार्कांचं जे पॅटर्न आहे ते मी सांगतो तुम्हाला. आधी 20 मार्कांवर बोलतो. 20 मार्कांचं हे जे म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट जी ठेवलेली आहे ती पहिले कशी होती प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये होती जुन्या पॅटर्न मध्ये. आता यांनी ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 प्रश्न ते विद्यार्थ्यांना विचारणार आहे 20 मार्कांमध्ये. त्याच्यात पहिला प्रश्न जो आहे तो MCQचा असेल 5-5 मार्कांचा असेल आणि दुसरा प्रश्न जो आहे तो 5 मार्कांचा असेल. त्याच्यामध्ये स्पेसिमाइन विचारणार आहे ते बिल ऑफ एक्सचेंज एक टॉपिक आहे अकाउंटन्सीचा तो 5 मार्कांचा असेल. असं 20 मार्कांचं असेल. पण अजूनही बोर्डाकडून ही परीक्षा कशी घ्यावी ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट कशी घ्यावी याच्याविषयी कोणतेही परिपत्र किंवा इन्स्ट्रक्शन महाविद्यालयांना आलेलं नाहीये. म्हणून महाविद्यालय त्यांच्या स्तरावर त्या परीक्षा घेतील आणि कोविड-19 बघता विद्यार्थ्यांसाठी असं म्हणायला हरकत नाही पूर्ण मार्क कदाचित मुलांना मिळतील. विद्यार्थ्यांच्या याच्यावरही अवलंबून आहे करण्यावरही कॅपेबिलिटीवरही अवलंबून आहे. तर असे 20 मार्क ते आणि 80 मार्कांचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. तर 80 मार्कांचा क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे तो मी तुम्हाला आता इथं दाखवू इच्छितोय. तर विद्यार्थी मित्रांनो पेपर आपला 100 मार्कांचा असेल. त्या 100 मार्कांचं अलोकेशन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. 80 मार्कांचं रिटर्न टेस्ट पेपर असेल आणि 20 मार्कांचा ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट पेपर असेल. आताच मी तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट पेपर कसा असेल ते सांगितलं होतं. पुन्हा एकदा तुम्ही ते लक्षात घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहेत. महाविद्यालयाच्या लेवलवर ही परीक्षा तुमची होणार आहे. आधी प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून होत होतं. आता प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून नाही होणार आहे. ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट असेल. पहिला प्रश्न असेल त्याच्यामध्ये A, B आणि C असे 5-5 मार्कांचे 3 भाग विचारायला पाहिजे असं बोर्डाला अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये 5 मार्कांची ट्रू ऑर फॉल्स आहेत. नंतर सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन 5 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट द फॉलोइंग. कॅल्क्युलेट द फॉलोइंग म्हणजे एखादा रेशो काढायला सांगतील किंवा गुडविलचं व्हॅल्युएशन करायला सांगतील असं असेल. आणि दुसरा प्रश्न जो आहे तो स्पेसिमाइनचा असेल बिल ऑफ एक्सचेंजचा. असे 4 प्रश्न असतील 20 मार्कांचे. मात्र
बोर्डाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स काही आलेले नाही. तर ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट पेपर विषयी मी पुन्हा रिपीट सांगितलंय तुम्हाला. आपण आता क्वेश्चन पेपरवर जाऊ. मेन जो आपला बोर्डाचा 80 मार्कांचा असेल त्याच्यात पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 हा 20 मार्कांचा असेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील याच्यामध्ये आणि त्याच्यात कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे. पण पॅटर्न जो बोर्डाने पाठवलेला आहे त्याच्यामध्ये ऑप्शन नाहीये, त्याच्यामुळे 4च येतील आणि 4चे 4 ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी 4 जे सब क्वेश्चन आहे ते सोडवायचे. म्हणजे 5 गुणिला 4 अशा प्रकारे 20 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी असू शकतील. बोर्डाने याच्यात 10 पॅटर्न दिलेले आहेत. आता 10 पॅटर्न मध्ये सर्वात पहिले जे आहे ते सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स 5 मार्काचं असेल. त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो गिव्ह वन वर्ड ऑर फ्रेज ऑर टर्म हे पण 5 मार्कांचं असेल. हे सुद्धा या ठिकाणी 5 मार्कांसाठी राहील. त्याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स हे 2.5 मार्कांचे 2 असतील. 2.5 मार्कांचे असे 2 विचारले जातील 5 मार्कांसाठी. फाइंड द ऑड वन. ऑड द वन म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स आहे त्याच्यापेक्षा वेगळं सेंटेन्स दिलं असेल मग ते तुम्हाला ऑड सेंटेन्स कोणते ते फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्येच कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजे फिल इन द ब्लँक ज्याला आपण म्हणतो. फिल इन द ब्लँक्स 5 मार्कांसाठी असतील. 5 मार्क्ससाठी असतील. 5 मार्क्ससाठी असतील. आन्सर इन 1 सेंटेन्स हे सुद्धा तुम्हाला 5 मार्कांसाठी असतील. डू यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट हे सुद्धा पुन्हा 5 मार्कांचं असेल. असे हे 10 पॅटर्न त्यांनी दिलेले आहेत. कॅल्क्युलेट द फॉलोइंग 5 मार्कांसाठी, स्पेसिफाईन 5 मार्कांचे आणि कम्प्लीट द फॉलोइंग टेबल 5. आता यामध्ये नाही का ऑलरेडी 3 जे आहेत हे तुम्ही थोडस वरती जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा मी इथे लिहिलंय या ठिकाणी. हे टर्मिनल मध्ये ऑलरेडी त्यांना सांगितलंय की तुम्ही टर्मिनल मध्ये हे विचारावे. त्याच्यामुळे हा भाग टर्मिनलला जाईल. हा पण टर्मिनलला जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे अजून बघा हा तिसरा भाग जो आहे हा सुद्धा टर्मिनलला जाणार आहे. अशा प्रकारे हे 3 टर्मिनलला जाणार आहे. आणि पुन्हा ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट मध्ये हे बघा 4थं पण लिहिलंय खाली. हे सर्व टर्मिनलला जातील. बाकी जे उरतील ना ते तुम्हाला अॅन्युअल एक्झामला येतील. तर अशा प्रकारे 4 प्रश्न असतील तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे 20 मार्कांचे. पहिल्या प्रश्नाविषयीची मी माहिती तुम्हाला थोडक्यात दिली. सर मी आता इथे असं विचारू इच्छित आहे की साधारणतः म्हणजे आता हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत किंवा त्यांना ऑड मॅन आउट वगैरे जे काही आहेत किंवा त्यांना ऍग्री डिसऍग्री अशा पद्धतीचं आहे. तर मग विद्यार्थ्यांनी पूर्ण वाक्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे की फक्त जे स्पेसिफिक उत्तर असेल तेवढंच लिहिणं अपेक्षित आहे? नाही, ज्या ठिकाणी प्रश्नाच्या वरती लिहिलं असेल रिराईट द सेंटेन्स कम्प्लिटली, रिराईट द सेंटेन्स कम्प्लिटली असं ज्या ठिकाणी लिहिलं असेल ना ते विद्यार्थ्यांना पूर्ण लिहावं लागेल. हे बघा जसं आता इथं यांनी कम्प्लीट द सेंटेन्स वरती म्हटलंय बघा. मी आता जिथं मी मार्क करतोय ना म्हटलंय कम्प्लीट द सेंटेन्स. याचा अर्थ फक्त उत्तर लिहून नाही चालणार, तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल असं त्याचा अर्थ आहे. अजून कदाचित वरती असेल बघा रिराईट द सेंटेन्स, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. मग फक्त ऑप्शन नाही लिहायचं आहे, त्याच्यात तुम्हाला सेंटेन्स सुद्धा पूर्ण त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. मॅडम चला अशा प्रकारे 20 मार्क तुम्हाला सहज मिळू शकतात. असं काही म्हणजे खूप तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. मध्यंतरी बोर्डाने काय केलं होतं, कोविड-19 मुळे काही सिलेबस कमी केलेला होता, काही ऑप्शनला सिलेबस टाकून दिलेला होता. मग आता ऑप्शनला टाकलेला जो सिलेबस होता त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर हे येणारच. पहिले कसं होतं, ऍडमिशन ऑफ पार्टनरला ऑर मध्ये रिटायरमेंट किंवा डेथ असं असायचं ओल्ड पॅटर्न प्रमाणे. हे 10 मार्कांचे. आता कोविड मुळे त्यांनी काय केलंय की जो रिड्यूस सिलेबस केलाय त्या रिड्यूस केलेल्या सिलेबस मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलंय की ऍडमिशन ऑफ पार्टनर असेल आणि त्याला ऑर मध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर असेल. मग विद्यार्थ्यांनी ऍडमिशन ऑफ पार्टनर जरी केलं तर त्याला पूर्ण 10 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. हा झाला दुसरा प्रश्न. आता आपण थोडं तिसऱ्या प्रश्नावर जात आहोत. तिसऱ्या प्रश्नामध्ये पार्टनरशिप बिल ऑफ एक्सचेंज या दोघांवर पार्टनरशिप मध्ये डिझोल्युशनचं उदाहरण आहे. हे बघा इथं डिझोल्युशन आहे. हा डिझोल्युशनला ऑर मध्ये बिल ऑफ एक्सचेंजचं उदाहरण असेल तर जे सिलेबस कमी केलेलं आहे त्याच्यामध्ये हे बिल
लॉ ऑफ एक्सचेंज आहे ना हे वगळून टाकलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्ही फक्त डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप करून गेले तरी तुम्हाला 10 मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. नंतर चौथा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपण आता चौथ्या प्रश्नाकडे जातोय. सर्व विद्यार्थी मित्र बरोबर लक्ष द्या. इश्यू ऑफ शेअर्सचा प्रश्न असेल 8 मार्कांचा आणि त्याला ऑर मध्ये कॉम्प्युटर इन अकाउंटिंग असेल तर रिड्यूस सिलेबस मध्ये कॉम्प्युटर इन अकाउंटिंग काढून दिलेलं आहे. जसं इथे वरती बिल ऑफ एक्सचेंज काढलंय, इथं वरती रिटायरमेंट ऑफ पार्टनर काढलंय. हे रिड्यूस सिलेबस मध्ये कमी केले, हे सेल्फ स्टडी साठी ठेवले. म्हणजे विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास घरी करावा. मात्र पेपर मध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर येणार, त्याच्यानंतर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप येणार, इश्यू ऑफ शेअर्स येणार. इश्यू ऑफ शेअर्सला 8 मार्क आहे, जुन्या पॅटर्न मध्ये 10 मार्क होते. आता आपण थोडं 5व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. हा 5वा प्रश्न सुद्धा 8 मार्कांचा आहे. 8 मार्कांसाठी विचारलेला आहे. डेट ऑफ पार्टनर असते आणि रिड्यूस सिलेबस मध्ये हे काढलेले आहे. अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हे रिड्यूस सिलेबस मध्ये बघळलेले आहे. म्हणजे तुम्हाला डेट ऑफ पार्टनरला ऑर मध्ये जरी हा प्रश्न आला तर तुम्ही डेट ऑफ पार्टनरचा अभ्यास करून जा असं बोर्डाला अपेक्षित आहे. कारण कोविडमुळे संपूर्ण लेक्चर बरोबर झालेले नाहीये, विद्यार्थ्यांना पण अडचणी होत्या, शिक्षकांना सुद्धा खूप अडचणी होत्या, व्हिडिओ लेक्चरवर मुलांना कळलेलं सुद्धा नव्हतं. तरी सुद्धा विद्यार्थी परीक्षा देतील त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. हा जो आहे हा कंपल्सरी आहे. 6 नंबर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 12 मार्कांचा. याला रिड्यूस पण केलं नाहीये, याला ऑप्शन मध्ये पण काही राहणार नाही. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक पूर्ण करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा आपला 7वा प्रश्न आहे. हा पार्टनरशिप फायनल अकाउंट विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगलं आणि विद्यार्थ्यांची कमांड असणारा असा प्रश्न आहे. पण दुर्दैव असं आहे की हे पहिले 15 मार्कांसाठी होतं, आता 15 मार्क राहिलेले नाही. त्याच्याऐवजी 12 मार्कांचा हा प्रश्न असेल 7वा. तर याच्यामध्ये साधारणतः ट्रायल बॅलन्स मध्ये 18 ते 21 आयटम असतील. ट्रायल बॅलन्स असतं कॉमर्सला आपल्याला विद्यार्थ्यांना लक्षात येत असेल. 18 ते 21 आयटम असतील आणि साधारणतः 4 ऍडजस्टमेंट या ठिकाणी बोर्डाला अपेक्षित आहे. अशा प्रकारे हा 12 मार्कांचा 7वा प्रश्न असेल. असे टोटल हे 80 मार्कांची तुमची रिटर्न परीक्षा असेल आणि 20 मार्कांची ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट असणार आहे. ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट विषयी अद्याप बोर्डाने काही क्लिअरिटी केलेली नाही. मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना हे पण सांगू इच्छितो की बोर्डाने अजून क्वेश्चन पेपरचा निश्चित असा पॅटर्न 80 मार्कांचा सुद्धा पाठवलेला नाही. मात्र जे आधी त्यांनी रिड्यूस सिलेबस वगैरे म्हटलेला आहे. काही शिक्षकांचे जे क्लासेस वगैरे होतात, क्लासेस इन द सेन्स त्यांचे रिफ्रेश कोर्स होतात, सिलेबस विषयीचे कोर्स होतात बोर्डाकडून, त्याच्यात जे सांगण्यात आलंय त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर असा 100 मार्कांचा पेपर, 80 मार्कांचा रिटर्न आणि 20 मार्कांचा ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. बरं, तुम्ही खूप अतिशय चांगल्या म्हणजे अगदी अचूक शब्दामध्ये ह्या परीक्षेच्या म्हणजे प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे ते आपण स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांना हे अगदी लवकर लक्षात येईल की कोणता भाग नेमका वगळलेला आहे आणि कोणत्या भागावर आपल्याला परीक्षा द्यायची आहे याचं नियोजन मात्र विद्यार्थ्याला करता येईल. इतकं सुंदर स्पष्टीकरण आपण ह्या प्रश्नाच्या स्वरूपाचं जे आहे ते केलेलं आहे. तर मला आता असं विचारायचं आहे की हे जे काही अकाउंट विषयासाठी जे एकूण घटक दिलेले आहेत, तर आता आपण हे सांगितलेलं आहे की काही सिलेबस जो आहे तो रिड्यूस केलेला आहे आणि काही सिलेबसवर आधारित जे काही आहे ते प्रश्न विचारले जाणार आहेत. मग साधारणतः एकूण घटक किती वगळले आहेत असं काही क्लिअरिटी दिलेली आहे का, किंवा मग त्या घटकांना वेटेज नेमकं कसं दिलेलं आहे हे थोडं आम्हाला स्पष्ट करून सांगाल. 5 घटक जे आहेत ते वगळलेले आहेत. 5 मध्ये मी जसं सांगितलं रिटायरमेंट काढून दिलं आहे, त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज जे आहे ते निघून गेलेलं आहे, त्याच्यानंतर कॉम्प्युटर इन अकाउंटिंग निघालेलं आहे, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स या ठिकाणी निघाले. असे 5 नाही, हे 4 भाग जे त्यांनी वगळले. खरं बघितलं ना मॅडम, तर साधारणतः कॉमर्सचे जे विद्यार्थी असतात ना मॅडम ते प्रोफेशनल स्टडीज कडे जातात, CACS, CMA कडे, MBA कडे. मग पुढे गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना थोडं म्हणजे अभ्यास करताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून बोर्डाने काय केलं की जरी तो भाग रिड्यूस केलेला आहे तरी त्याच्यावर ते प्रश्न विचारतील, मात्र ते ऑन मध्ये विचारतील. त्याच्यामुळे काय होईल की जे प्रोफेशनल स्टडीज कडे नाही जाणार आहे आणि ज्यांना आपलं 12वी पास व्हायचं हा गोल आहे
तो काय करेल, एक प्रश्न कोणता तरी करेल. जसं आता मी दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला बोललो होतो की ऍडमिशन काय करेल, ऍडमिशनचं उदाहरण चांगलं करेल आणि जो सीए कडे जाणार आहे, सीएस कडे जाणार आहे, तो दोन्ही करेल. म्हणून बोर्डाने असं ऑर मध्ये ठेवलेलं आहे. म्हटलंय म्हणजे त्यांनी पेपर मधून काढलेला आहे अशातला भाग नाही. पेपर मध्ये प्रश्न येणार पण तो ऑर मध्ये असते. ओके. आणि आता 20 मार्काचा जो भाग आपण सांगितला तर तो कॉलेज कंडक्ट करणार आहे की त्याच्यावर वेगळी परीक्षा घेतली जाणार आहे? नाही, त्याला कॉलेजेस कंडक्ट करणार आहे आणि ते अधिकार सुद्धा कॉलेजला दिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या बेसवर पेपर काढावा, त्यांच्या लेवलवर त्यांनी पेपर काढावा. 20 मार्कांचा पेपर आहे, 3 ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एक स्पेसिमेन बिल ऑफ एक्सचेंज दिलेला आहे. ओके ओके. अतिशय सोपा पेपर असेल आणि अजून बोर्डाकडून असे काही खूप असे नॉर्म नाही कसं काढावं. सिलेबसच्या वेळी जे क्लास झाले त्याच्यात हे नमूद केलेलं आहे 20 मार्कांचा असं विचारावं. बरोबर. म्हणजे एक साधारणतः टेंटेटिव्ह शेड्यूल किंवा टेंटेटिव्ह त्यांनी स्ट्रक्चर फक्त आता इथे दिलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण तरीही त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तशी पूर्ण डेप्थ मध्येच तयारी करावी. कारण कुठला भाग जरी वगळला गेला किंवा तो कमी जरी झालेला असला तरी त्याला थोडा टच हा असू द्यावा असं म्हणायला हरकत नाहीये. राहायलाच पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा शिकवताना संपूर्ण विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे असं आपल्याला अपेक्षित आहे. समाजालाही तेच अपेक्षित आहे. बरोबर आहे ना. बरोबर. कारण मुलांनी पुढे जाऊन समजा एखादा विद्यार्थी शिक्षक झाला, एखादा ऑर भाग ठेवलेला असेल तर तो बिचारा ते भाग शिकणारच नाही. ऍडमिशनला ऑर रिटायरमेंट ऍडमिशन वरच राहील. वर्गात गेल्यावर त्याला रिटायरमेंट शिकवता येणार नाही. म्हणून असं अपेक्षित आहे की त्यांनी ते घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. कारण शेवटी पुढच्या तयारीच्या अनुषंगाने म्हणजे नुसतं 12वीच हा एक भाग नाहीये तर पुढच्या अनुषंगाने सुद्धा विद्यार्थ्यांनी तितकं तत्पर राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे किती भाग वगळला किंवा काय याच्याकडे थोडंसं बाजूला करावं आणि मग लक्ष केंद्रित थोडस फोकस त्यांनी अभ्यास जर केला तर तो हा खरा तर अकाउंट हा स्कोरिंग विषय आहे आणि थोडं विद्यार्थ्याने लक्ष घातलं तर निश्चितच मला वाटतं त्याला ते चांगल्या पद्धतीने स्कोअर करता येईल. बरं. मला आता अजून असं विचारायचं आहे की साधारणतः ब्रॉड क्वेश्चन जे मी आता बघितले तर 7 मार्कापासून 12 मार्कापर्यंतचं असं डिव्हायडेशन थोडंसं दिसलं. तर असं आपण एखादा प्रश्नाचं एखादं उत्तर विद्यार्थ्यांनी म्हणजे ब्रॉड क्वेश्चनच्या अनुषंगाने कसं लिहावं याचं थोडं मार्गदर्शन कराल? तर अकाउंटचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये रुलिंग करावं लागतं. सर्वात पहिले मुलांचं एक कन्फ्यूज असतं, म्हणजे कन्फ्यूज असतात मुलं की आपण समास वापरावा की नाही वापरावं. मार्जिन ज्याला आपण म्हणतो, साईडला जे मार्जिन असतं ना ते आपण वापरावं का नाही वापरावं. ते जर नाही वापरलं तर पेपर लिहिता येत नाही. म्हणून मार्जिन सुद्धा वापरावं. मार्जिनच्या शेजारी एकदम बाजूला अर्धा इंच एवढी जागा सोडावी, डाव्या बाजूला सुद्धा आणि उजव्या बाजूला सुद्धा. समास नाही म्हणत आहे मी, साईडचं म्हणतोय. लेफ्ट हँड आणि राईट हँडला अर्धा इंच जागा सोडावी मार्क देऊन चेकिंग करण्यासाठी. बाकी संपूर्ण पेपर वापरावा आणि त्याच्यात त्यांनी रुलिंग करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जे टॉपर विद्यार्थी आहे त्यांनी एक गोष्ट गंभीरपणे लक्षात ठेवावी की जेव्हा पण आपण उदाहरण सोडवणार आहोत तर रुपीज हा भाग जो असतो, जेव्हा आम्ही उदाहरण सोडवतो तर त्या कॉलम मध्ये पार्टनरचं नाव लिहिल्यानंतर रुपीज शब्द सुद्धा लिहावा. कारण रुपीज नाही लिहिलं तर चीफ मॉडरेटर 80 पैकी 80 मार्क देण्यासाठी थोडासा विचार करत असतात. त्यांना अपेक्षित असतं की या हुशार मुलाने तसं पण लिहायला पाहिजे आणि रुलिंग करावं व्यवस्थित. नंतर पेपर सोडवताना गुणाकार भागाकार आपण जे केलेले आहेत ते पुन्हा पुन्हा चेक करावे आणि त्यानंतरच लिहावे. वेळ भरपूर मिळतो. 7 हे जे प्रश्न आहे ना, या 7 प्रश्नांना सोडवण्यासाठी जवळजवळ तुम्हाला 2.5 तास त्या ठिकाणी मिळत असतात. आता एवढ्या 150 मिनिटांमध्ये तुम्ही पेपर अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी सोडवू शकता. साधारणतः आता आपण जे बोललात की विद्यार्थ्यांनी पण पूर्ण पेपर जो आहे त्याचं स्ट्रक्चर कसं करायचं आहे किंवा त्या अनुषंगाने त्याने पूर्ण पेपर मध्ये लिखाण कशा पद्धतीने करायचं आहे, पण अजूनही विद्यार्थ्यांना आपल्याला असं काही सूचित करायचं आहे की अकाउंटच्या अनुषंगाने, कारण कुठेही त्याचा मार्क जायला नको आणि किती कशा पद्धतीने त्यांनी त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ह्या अभ्यासाचं प्लॅनिंग जे आहे ते त्याने कसं करणं गरजेचं आहे? बघा मॅडम, प्लॅनिंगच्या विषयी जर आपण विचार केला, स्टडी प्लॅनिंगच्या विषयी, तर विद्यार्थी म्हणजे रेडी आहे, आजही रेडी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण खूप कालावधी विद्यार्थ्यांना मिळालेला आहे, सिलेबस संपलेला आहे,
बुक इतकं प्रिस्क्राईब आहे आणि छान आहे की त्याच्यातून सुद्धा विद्यार्थी अभ्यास करू शकतात आणि क्लासेसच्या सरांची मदत, आपल्या कॉलेजच्या सरांची मदत घेऊन सुद्धा पेपर आरामशीर सोडवू शकतात. आता याच्यात दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक विद्यार्थी पास होण्याचा विचार करत असतो, 30 मार्कांचा विचार करणारा एक विद्यार्थी असतो आणि दुसरा जो विद्यार्थी आहे तो 80 पैकी 80 अधिक 20 अशी 100 पैकी 100 मार्क मिळवणारा एक दुसरा विद्यार्थी असतो. तर मी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मार्ग सांगत आहे. सर्वात पहिले ज्याला पास व्हायचंय, फक्त 35 मार्क घ्यायचे, तर 20 मार्कांची जी ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट आहे जी महाविद्यालय घेणार आहे. आपले शिक्षक जे आहेत ते साधारणतः मुलांवर कधी अन्याय करत नसतात. ज्या मुलाचं थोडंफार परफॉर्मन्स चांगला आहे त्याला 16-18 मार्क ते देतातच. 20 पैकी 16-18 मार्क सहज मिळतात. 35 मधून 16-18 मार्क तो तिकडून मिळेल. आता राहिले त्याला 19 किंवा 17 मार्क मिळवायचे. तर मी म्हणजे पास होण्यासाठी आधी सांगतोय, मग टॉपर विद्यार्थ्यांसाठी सांगेन. तर त्याने काय करावं, फक्त आता त्याला 19 मार्क मिळवायचे. तर फायनल अकाउंटचा एक प्रश्न असतो, तो 7व्या नंबरचा, जो 12 मार्कांचा विचारला जाणार आहे. तर त्याने फायनल अकाउंटचं फक्त ट्रायल बॅलन्स जरी पोस्ट केलं व्यवस्थित, फक्त ट्रायल बॅलन्स असतो तेवढं जरी पोस्ट केलं तर त्याला 6 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. 19 मधून 6 गेले, आता त्याला 13 मार्कांची तयारी करायची. त्याच्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रश्न 12 मार्कांचा आहे. याचं जरी फक्त त्याने पोस्टिंग केलं, लेफ्ट साईडला राईट साईडला लिहिलं, राईटला लेफ्टला लिहिलं, आमच्या अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये डेबिट क्रेडिट करून लिहिलं, तर 6 मार्क अजून त्याला तिथे मिळतात. तर 13 मधून 6 गेले, आता राहिले 7च मार्क मिळवायचे. तर पहिला जो 20 मार्कांचा प्रश्न आहे, 20 मार्कांच्या प्रश्नामध्ये तो कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 मार्क अतिशय सहज मिळवू शकतो. 7च पाहिजे तो 10 मिळवतो. अशा प्रकारे 38 मार्क अकाउंटन्सी मध्ये मिळवणं काही असं कठीण नाही. आता राहिलं टॉपर विद्यार्थ्यांसाठी. हा भाग झाला ऍव्हरेज 35 मार्कांसाठी. कारण काही विद्यार्थी जे असतात सर्व्हिस साठी 12वी करतात, काही मिलिटरी वाले असतात, काही नेव्ही मध्ये काम करणारे असतात, आर्मी मध्ये काम करणारे असतात. त्यांना फक्त पासिंग करून आणि पुढे प्रमोशन मिळवायचं असतं. तर त्याच्यासाठी 35 मार्कांचं मी सांगितलं. आता टॉपर विद्यार्थ्याने काय करावं, पेपर सोडवताना अगदी पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करावी. म्हणजे पहिला, दुसरा, म्हणजे असं क्रमाक्रमाने पेपर सोडवावा. असं नाही की पहिले 7वा प्रश्न नाही तो तर 7वा घेऊन घ्यावा. हा जो 7वा प्रश्न आहे आमच्या अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये फायनल अकाउंट, अतिशय क्लिष्ट आणि सोपा प्रश्न असतो. क्लिष्ट आणि सोपा दोन्ही शब्द लक्षात घ्या. सोपा एवढ्यासाठी म्हटलंय मी की विद्यार्थी पटकन टॅली करतात काही. क्लिष्ट याच्यासाठी म्हटलंय की टॅली होत नाही ना, तर त्याला जवळजवळ तासभर त्याच्यातच चालला जातो. म्हणून टॉपर विद्यार्थ्यांनी, आणि बोर्डाची पण अपेक्षा असते सर्वांना पेपर सोडवता यायला पाहिजे, म्हणून तो 7 नंबर मध्ये ठेवलाय. विद्यार्थी त्याला सुरुवातीला सोडवायला घेतात तर तो त्याच्यातच राहून जातो. 1 तास त्याचा चालला जातो टॅली करण्यामध्ये. म्हणून विद्यार्थ्यांनी क्रमाने पेपर सोडवावा, मार्जिन सोडू नये. प्रत्येक प्रश्न सोडवताना वरती प्रश्नाचा जो क्रमांक आहे तो लिहावा. त्याच्यानंतर सब क्वेश्चन असेल तर सब क्वेश्चन पण लिहिणं अपेक्षित आहे आणि लिहावं. मार्जिन सोडू नये. लेफ्ट आणि राईट हँडला अर्धा इंचाचं मार्जिन दिलं तरी चालेल. 99% म्हणण्यापेक्षा 100% त्यांनी पेन्सिलीनेच रुलिंग करावं. चांगली डार्क पेन्सिल यूज करावी. अप्सरा कंपनीची अतिशय चांगली गुळगुळीत पेन्सिल असते. मी असं का म्हणतोय, कारण पेपर फाटून जातो. विद्यार्थी काय करतात, नटराजच्या पेन्सिली वगैरे घेतल्या तर पेपर फाटतो. तसे गुळगुळीत पेन्सिल त्यांनी वापरावी. कॅल्क्युलेशन जे आहे ते पेन्सिलीने जर केले असतील तर नंतर ते इरेझरने मिटवून टाकायला पाहिजे, नाहीतर ते कॉपी म्हणून पकडले जातात. काही काही वेळेस असे पण किस्से माझ्या 34 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये मी बघितलेले आहे. आणि अक्षर छान काढावं. दुसरी महत्वाची गोष्ट, 3चे 8, 8चे 5 अशा प्रकारे ओव्हर रायटिंग शक्यतो टाळावी. मग आता विद्यार्थी प्रश्न विचारेल की सर माझी जर एखादी संख्या चुकली, फिगर जर चुकली तर मी करेक्ट कसं करेल. यू शुड कॅन्सल इट अँड राईट अगेन द सेम फिगर, करेक्ट फिगर. म्हणजे ती फिगर पूर्ण कॅन्सल करावी आणि नवीन फिगर त्या ठिकाणी लिहावी. कसं आहे, आपण 5चे 8 केले किंवा 8चे 5 आपण केले तर ते आपल्यालाच कळतात. बरोबर. ते त्या तपासणाऱ्या सरांना काही लक्षात येत नाही. म्हणून ओव्हर रायटिंग करू नये. बरोबर.
म्हणजे खूप छान टिप्स तुम्ही विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांनी जेणेकरून म्हणजे कसं बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याला जो काही 2.5 ते 3 तास जो काही मिळणार आहे, मला वाटतं 80 मार्काचे म्हणून 2.5 तास त्यांना अलॉट केलेला आहे. मग हे 2.5 तासाचं सुद्धा प्लॅनिंग जे आहे ते तुम्ही अतिशय सुंदरपणे मांडलेलं आहे की म्हणजे इकडे तिकडे विद्यार्थ्यांनी न बघता किंवा स्वतःचा गोंधळ न करता त्याने प्रत्येक प्रश्न वाईज जर गेला तर तो सिस्टमॅटिकली शेवटच्या प्रश्नापर्यंत येऊ शकतो असं म्हणायला हरकत नाहीये. बिलकुल बरोबर आहे. बरं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मागच्या काही सेकंदांमध्ये मिनिटांमध्ये जेव्हा गप्पा केल्या विषयी, तर टर्मिनल एक्झामिनेशनचा जो पेपर आहे तुमचा 12 तासांचा असेल हे तुम्ही विसरू नका. आता टर्मिनल एक्झाम तर काही महाविद्यालयाने कंडक्ट केलेली नसेलच. आता मी थोडस बोर्डाच्या पेपर विषयी सांगतो. हा जो बोर्डाचा पेपर आहे तुमचा 80 मार्कांचा, तो मात्र 3च तासांचा असेल. त्याला काही 2.5 तास नाहीये. कदाचित मी तेव्हा बोलताना तुम्हाला अनावधानाने सांगून दिलं असेल तर करेक्शन लक्षात घ्या. 3 तासांचाच पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये आता हा जो पहिला प्रश्न आहे 20 मार्कांचा आपण सोडवणार आहोत. मॅडम मी आता थोडस इथं विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट मध्ये सांगतो. निश्चित. तर या पहिल्या प्रश्नाला तुम्ही 20 मिनिटं द्यावे. 20 मिनिटांमध्ये हे तुमचा पहिला प्रश्न होऊन जातो. कारण तुम्हाला 20 मार्कांसाठी 20 मार्क अपेक्षित असतात आणि 20 मिनिटांमध्ये होतो. आता दुसरा जो प्रश्न आहे हा तुम्ही सोडवणार आहात. याला परत तुम्ही 20च मिनिटं द्यावे. 20 मिनिटांमध्ये हा तुमचा दुसरा प्रश्न होईल. एकदम संपूर्ण व्यवस्थित 10 मार्कांसाठी 20 मिनिटं म्हणजे भरपूर झाले. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे याला सुद्धा तुम्ही परत 20 मिनिटं देऊ शकतात. 10 मार्कांचा प्रश्न आहे आणि 20 मिनिटात पूर्ण होऊन चेक करू शकतात. म्हणजे मला टॉपर विद्यार्थ्यांना म्हणायचंय की रायटिंग करताना संख्या लिहिताना घाई करू नये. 20 मिनिटं म्हणजे भरपूर असतात. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. या 8च मार्कांचा आहे. मी तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की विद्यार्थी मित्रांनी याला सुद्धा 20 मिनिटं दिले तरी काही बिघडणार नाही. आणि 5व्या प्रश्नाला सुद्धा 20 मिनिटं दिले तरी काही बिघडत नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण थोडं पुढे जाणार आहोत. आता हा 6वा प्रश्न आहे. हा 12 मार्कांचा आहे आणि हा थोडा कंपल्सरी आहे. तसंच हा 7वा प्रश्न आहे, तोही 12 मार्कांचा आणि कंपल्सरी आहे. आणि हे थोडे सोपे आणि क्लिष्ट असतात. सोपे टॉपरसाठी आणि क्लिष्ट थोडे सामान्य विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थ्यांनी यांना 25 मिनिटं दिले ना तरी सुद्धा चालतील. 20-25 मिनिट जरी तुम्ही अलॉट केले तरी चालतात. आता मी तुम्हाला हिशोब करून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 180 मिनिटं आपल्याला टोटल पेपर साठी आहेत. तर 5 प्रश्नांना तुम्ही 20 प्रमाणे जर दिले 20 मिनिटाप्रमाणे तर तुमचे 100 मिनिटं या ठिकाणी गेले. हे 3 अवर्सचे 180 मिनिटं झाले. आता 80 मिनिटं तुमच्याकडे आहेत. या 80 मिनिटांपैकी तुम्ही शेवटच्या आपल्या या 2 प्रश्नांना 50 मिनिटं द्यायचे आहेत. तरी तुमच्याकडे 30 मिनिटं अजून शिल्लक असतील. या 30 मिनिटांमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी घाई नाही करायची पेपर सोडवताना. बोर्डाने तुम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे. या 30 मिनिटांमध्ये पूर्ण पेपर तुम्ही व्यवस्थित व्हेरीफाय करू शकतात, चेक करू शकतात. म्हणून या 30 मिनिटांना सुद्धा तुम्ही एक प्रश्नासाठी 5-5 मिनिटं जरी देऊन दिले अजून तरी सुद्धा होऊ शकेल. असं छान टाइम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी करावं आणि पेपर सोडवावा. छान पेपर सुटेल असं मला वाटतंय. बरोबर. सर आत्ताच आपण टाइम मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी कसं करायचं आहे, कारण जरी 3 तासाचा पेपर आहे आणि खूप घाई न करता अगदी सिस्टमॅटिकली विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेऊन जर ते प्लॅनिंग केलं तरी त्याच्या हातात 20 ते 30 मिनिट जे आहेत ते शेवटचे उरतात. म्हणजे मग त्याला पेपर चेक करायला तशी चांगली संधीही मिळते आहे. म्हणजे या अनुषंगाने मग आपण म्हणूया जसं तुम्ही मगाशी म्हटलात की 35 मार्क मिळवणारा विद्यार्थी ज्याचं टार्गेट फक्त 35चं आहे आणि जो काही 100% किंवा 100 पैकी 100 मार्क मिळवायचे आहेत तर त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने टॅकल करता येईल. आणि कदाचित 35लाही म्हणजे 35 मार्क अपेक्षेने जरी तो आला असेल तरी त्याला कदाचित चांगली प्रेरणा मिळेल. इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन जे आहे ते आपण केलेलं म्हणजे तो 35चा निश्चितच अबोव 60 पर्यंत कसाही तो पोहोचेल असं मला आपल्या आजच्या या संवादातून वाटतं आहे.
आणि आता मला आपल्या जाता एक असं प्रश्न विचारावंसं वाटतं आहे की हे सगळं जरी विद्यार्थ्याच्या अनुषंगाने असलं तरी शिक्षक या नात्याने किंवा पालक या नात्याने यांची नेमकी भूमिका काय असावी किंवा त्यांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करावं किंवा एकूणच मोटिवेशन द्यावं असं आपल्याला वाटतं आहे? परीक्षेचे दिवस आता जवळ येत आहेत. कोविडमुळे विद्यार्थी क्लासरूम मध्ये शिक्षकांसमोर येऊ शकत नाहीये. व्हिडिओ लेक्चरच्या मार्गातून ते शिकवतात. तरी सुद्धा काही महाविद्यालयांमध्ये 50 विद्यार्थ्यांच्या संख्येवर बोलवलं जाते. तर शिक्षकाने काय करावं की काही जे महत्वाचे प्रश्न आहे, जसा 6वा आणि 7वा प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न आहे, म्हणजे 20 मार्क अधिक 24 मार्क असे जवळजवळ 44 मार्कांचा जो प्रश्न आहे, हे 3 प्रश्न विद्यार्थ्यांकडून बोलवून सोडून घ्यावे. त्यांना त्याच्यावर पुन्हा सराव करण्यासाठी काही प्रश्न द्यावे असं मी शिक्षकांना सजेस्ट करू इच्छितो, जेणेकरून विद्यार्थी प्रॅक्टिस करतील. शेवटी शिक्षकांची ओळख आहे ती एज्युकेशन मुळे होते असं मला नाही वाटत. ती विद्यार्थ्यांमार्फतच होत असते. तो विद्यार्थ्यांना किती देतो, विद्यार्थ्यांकडून किती घेतात, समाजामध्ये विद्यार्थी सर कसे आहेत हे सांगतात. म्हणून शिक्षकाने त्यांच्याकडून सराव करून घ्यावा, कोविडच्या सर्व नियमांचं अनुसरण करून. आणि आता पालकांविषयी जर म्हटलं तर जे कॉमर्सचे पालक आहेत त्यांनी नक्कीच आपल्या मुलाला थोडीशी सवय करावी. जसं 3 तासामध्ये पेपर त्यांना संपूर्ण लिहिता यायला पाहिजे. आपले जे जुने शिक्षक आहेत ओळखीचे त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवून घ्याव्या. बोर्डात सुद्धा जुन्या प्रश्नपत्रिका मिळतात, त्या आणाव्या आणि आपल्या मुलाकडून घरी 3 तासामध्ये सोडून घ्याव्या, म्हणजे मुलाला सराव होईल. बरोबर. काय असतं, एकदम नवीन सुनबाई घरामध्ये गेल्या ते ताबडतोब चांगलं काम करू शकतात नाही वाटत. त्यांना मदत करावीच लागते. आपल्या विद्यार्थ्याला सुद्धा आपण मदत केली ना आपल्या पाल्याला, तर तो नक्कीच मार्क मिळवू शकेल असं मला दोघांनाही सुचवावं असं वाटतंय. बरोबर. आता विद्यार्थ्याने आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मनावर कशा घ्याव्यात असं आपल्याला सांगावं असं वाटतंय? गोल ठरवावा. त्याने सर्वात पहिले गोल निश्चित करावा, ध्येय की मला मिळवायचे आहे मार्क. एव्हरीथिंग इज पॉसिबल. बरोबर. त्याने गोल ठरवून घ्यावा की मला 80 मिळवायचे आहे आणि ज्यांना पास व्हायचे त्याला 40 मिळवायचे असं त्यांनी ठरवावं, बरोबर मिळेल. बरोबर. काही असं म्हणजे अवघड असं काही नाही, डिफिकल्ट असं काही नाही, बरोबर होऊ शकतं. आणि अकाउंटन्सीचा पेपर बोर्डवाले खूप सोपा काढतात मॅडम. म्हणजे माझा जो एवढा 34 वर्षांचा अनुभव आहे, ऍव्हरेज 40 मार्क मिळूच शकतात. म्हणजे अगदी 4 दिवस अभ्यास केलेला विद्यार्थी सुद्धा अकाउंट मध्ये 40 मार्क मिळवू शकतो असं पेपर बोर्डने काढत असतात. त्याचा फायदा घ्यावा विद्यार्थ्याने. आणि आता तर सहानुभूती आहे बोर्डाकडून सुद्धा कोविडमुळे पेपर कदाचित डिफिकल्ट नसेल. भीती मनामध्ये बाळगू नये विद्यार्थ्यांनी. बरोबर. निश्चित सर, अगदी मार्मिक शब्दात आपण विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना जो काही संदेश दिलेला आहे, संदेश इन द सेन्स मार्गदर्शन पर संदेश जो आहे की जेणेकरून एक त्यांच्या मनामध्ये उत्स्फूर्तता येईल आणि परीक्षेचा अभ्यास कदाचित बाजूला ठेवलेलाही असेल अजूनही काही जणांनी की ऐन वेळेला करूया असे पण काही विद्यार्थी गट असतो. तर मला वाटतं आपलं हे संभाषण ऐकल्यानंतर निश्चितच तो तयारीला चांगल्या पद्धतीने लागेल आणि 12वीला चांगले यश तो संपादन करू शकेल असं आपल्या आजच्या ह्या बोलण्यातून मला म्हणजे वाटतं आहे की शाश्वती वाटते आहे की विद्यार्थी अतिशय मनातून या गोष्टीची जी काही आहे ती तयारी करेल. सर, आज आपण या 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात आपला वेळ देऊन विद्यार्थ्यांना आणि एकूणच समाजाला एक चांगला संदेश आपण दिलेला आहे आणि कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांनी मनात भीती न बाळगता परीक्षेला सामोरं कसं जायचं आहे याचं छानपैकी मार्गदर्शन आपण केलं. त्याबद्दल एजुस्ट्रीम या युट्यूब चॅनल तर्फे सर आपले खूप खूप आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. आताच आपण प्राध्यापक राठी सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे अकाउंट विषयासंदर्भात ते आपण चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलेलं आहे. सरांनी अगदी बारीक बारीक गोष्टींचा पॉइंट आउट तिथे केलेला आहे की वेळेचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करायचं आहे किंवा परीक्षेचा एकूण पॅटर्न कसा असणार आहे, प्रश्न सोडवण्याची शैली कशी असणं अपेक्षित आहे, म्हणजे जेणेकरून अकाउंट या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क जे आहेत ते विद्यार्थ्याला कसे मिळवता येतील याचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आताच सरांनी आपल्याला केलेलं आहे. विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाची दिशा जर काही थोडीशी चुकत असेल तर मला वाटतं हा व्हिडिओ बघून आपण आपल्या अभ्यासाची दिशा सुद्धा काय करू शकतात, बदलवू शकता आहात, योग्य दिशेने तुम्ही जाऊ शकता आहात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण जर हा व्हिडिओ शेअर केला तर निश्चितच सगळ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी कमी कशा करता येतील यासाठी हा एक मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्यास असणार आहे. तसंच मी पालकांनाही सांगू इच्छिते आहे की आपल्या पल्ल्याचा अभ्यास घेत असताना जर आपल्याला काही अडचणी येत असतील, विशेष म्हणजे अकाउंट विषयाच्या संदर्भात, तर आपल्यालाही काही गाईडलाईन या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. तर त्याही आपण जर आपल्या पाल्याकडून करून घेतल्या तर निश्चितच आपल्यालाही आणि विद्यार्थ्यांनाही एक चांगली दिशा मिळेल आणि परीक्षाही आनंदाने विद्यार्थी पार करू शकतील. पुढील भागात आपण पुन्हा एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.